घेन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. आनंदे निर्भर असो भरते ठाई, आनंदे निर्भर असो भरते ठाई. सुख दुःखा नाही चाडाम्हा, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. आनिक सायास न करीन धरी आस, होईन उदास सर्व भावे. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. मोक्ष आम्हा घरी कामारी दासी, होय सांगू ऐसे तुका म्हणे. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गा करू प्रथम, पाण्डुरङ्गा करू प्रथम, पाण्डुरङ्गा करू प्रथम. श्री चरण संतांची, श्री चरण संतांची, श्री चरण संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, सरे चरण संतांची. सरे चरण हो पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची. दुसरे चरण ज्ञानेशं ज्ञानमूर्तिञ्च साक्षात् प्रेमस्वरूपिणीं, नामदेवञ्च दयामूर्तिं, नाथं वन्दे पुनः पुनः. वैराग्यस्य परामूर्तिं, देहोक्षेत्रनिवासिनां, तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम्. नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उतारा सोपान देवा, मुक्ताबाईला मोरे भुवन पावनी. मुक्ताबाईला मोरे भुवन पावनी, मुक्ताबाईला मोरे भुवन पावनी, मुक्ताबाईला त्रिभुवन पावनी. हो निवृत्ती उदारा, सोपान देवा, निवृत्ती उदारा, सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. विशुद्धं नितस्पादस्पर्शं, सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं. सरालेष्टितं त्वं समाधिस्थमूर्तिं, नमामि गङ्गागिरिजयोगिराजं. तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं, सदालङ्कृतं साधुसन्न्यासयोगम्.
मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यं नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपम् सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं धन्य धन्य वैरं तुमच्या चरणी ठेवितो माता तुमच्या चरणी ठेवितो तुमच्या चरणी ठेवितो माता तुमच्या चरणी ठेवितो माता तुमच्या चरणी ठेवितो माता तुमच्या चरणी ठेवितो ओ धन्य धन्य भैरव माता तुमच्या चरणी ठेवितो माता तुमच्या चरणी ठेवितो माता तुमच्या चरणी ठेवितो माता धन्य धन्य भैरव माता तुमच्या चरणी ठेवितो माता तुमच्या चरणी ठेवितो माता तुमच्या चरणी ठेवितो धन्य धन्य बहिरंबठा तुमच्या चरणी ठेवितो माता नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया नमो संसार तमसूर्या अपरिमित परमवीर्या तरुण तरतुर्या लालन लीला हे असो दिठी वाजयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुखे तो जीवची परितुकी महेशेशी चंदनाते कैसे ने चर्चावे अमृताते केऊते रांधावे गगनावरी उभवावे घडे केवी तैसे श्री गुरुचे महिमान आकळिता के असे साधन हे जाणून मी मन निवांत केले विठ्ठल घेन मी जन्म याजसाठी देवा घेन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत संत जगद्वंद्य जगद्गुरु तुकोबाराय यांचा 5 चरणाचा हा अभंग असून नामपर प्रकरणातील आहे. तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून जन्माला येण्याचा हट्ट धरतात. घेन मी जन्म याचसाठी देवा. सगळ्यांची वाटचाल मोक्षाच्या दिशेने आहे, परंतु तुकोबारायांची वाटचाल ही जन्माच्या दिशेने आहे. घेन मी जन्म याचसाठी देवा. भगवंताचं आणि तुकोबारायांचा संवाद या अभंगाच्या माध्यमातून चालू आहे. भगवंत विचारतात, महाराज जन्माला येऊन करायचं काय? तुझी चरण सेवा साधावया. सेवा अनेक प्रकारच्या आहेत, तुम्हाला कोणती सेवा करायची? महाराज सांगतात, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी. या सेवेची फलप्राप्ती काय आहे? आनंदी निर्भर असो भलते ठाई, सुख दुःखा नाही चाडा मा. आणखीन कोणती प्राप्ती आहे? आणि कसायास न करीन धरी आस, होईन उदास सर्व भावी. आणि भगवंताच्या नामसाधनेचा सगळ्यात मोठा फायदा आम्हाला होतो. तुकोबाराय सांगतात की इतरांना जो दुर्लभ असणारा मोक्ष आहे, तो मोक्ष आमच्या घरी कामारी दास म्हणून राहतो. मोक्ष आम्हा घरी कामारी दासी, होय सांगू ऐशी तुका म्हणे. परंतु केव्हा? हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी. विठ्ठल श्री संत बहिरा जातवेद आश्रम श्री क्षेत्र घोगरगाव आपल्या गावामध्ये चालू असणारा
वर्ष तिसऱ्या वर्षाचा आपला हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा मज पामराकडे आली. समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या असीम अशा कृपा आशीर्वादाने तसेच आपले श्रद्धास्थान असणारे श्री गुरु देवगडचे बाबा पूज्य अशा बाबाजींच्या योग्य अशा मार्गदर्शनाने स्वामी श्री प्रकाशानंद गिरीजी महाराजांच्या प्रेरणेनं मार्गदर्शनाने आणि आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान असणारे स्वामी विश्वनाथगिरी बाबांच्या प्रेरणेनं मार्गदर्शनानं आणि गावातील जी तरुण मंडळी आहे यांच्या अथक अशा प्रयत्नातून चालू असणारा आपला हा हरिनाम सप्ताहातली पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा. बाबा आज खऱ्या अर्थाने मोठ्या लोकांच्या पंक्तीमध्ये जेवण्याचं भाग्य माझं पाहमराकडे आलं. सद्गुरू श्री नारायणगिरीजी बाबांच्या असीम अशा कृपा आशीर्वादाने चालू असणारा आपला नाम सप्ताहासाठी उपस्थित असणारे सर्वच बाबावरती प्रेम करणारे श्री क्षेत्र घोगरगाव आणि पंचकृषी या ठिकाणावरून आलेले सर्वच भजनी मंडळी सगळ्यांच्या चरणारविंदावरती नतमस्तक होतो. कार्यक्रमासाठी ज्यांची उपस्थिती आहे ते असे असणारे गान कोकिळा हरिभक्त पारायण आमचे सन्मित्र काशीनाथजी महाराज टेकाळे त्यांनाही धन्यवाद देईल. त्यांच्याबरोबर आपल्याला ज्यांची 9 दिवस या ठिकाणी कीर्तनासाठी साथ लाभणार आहे ते असे असणारे हरिभक्त पारायण गिरधरजी महाराज जाधव त्यांनाही धन्यवाद. त्यांच्याच साथीला ज्यांनी गोड अशी चाल आत्ता गायली ते असे असणारे जैनपूर रहिवासी हरिभक्त पारायण अण्णा पाटील डिके त्यांनाही धन्यवाद देतो. तसेच आपल्या भागाचं भूषण कधीही स्वामींचा कार्यक्रम असू द्या परंतु कधीही त्यांची गैरहजेरी राहत नाही ते असे असणारे श्री हरिभक्ती पारायण शंकरजी बाबा तनपुरे बाबांनाही धन्यवाद देतो. ज्यांची ज्ञानेश्वरीवरती अशीम अशी निष्ठा आहे की जे सकाळी सकाळी ज्ञानेश्वरीतली ओवी वाचल्याशिवाय बाबा घराच्या बाहेर निघत नाही. ज्यांची ज्ञानेश्वरीवरती श्रद्धा आहे भक्ती आहे आमचे मार्गदर्शक वेळोवेळी ज्यांचं आम्हाला गोड असं मार्गदर्शन होत असतं ते बहिरवाडी रहिवासी हरिभक्त पारायण विजयजी बाबा पवार त्यांनाही मी धन्यवाद देतो. कार्यक्रमासाठी ज्यांची उपस्थिती आहे ते डिके पाटील आहेत. हरिभक्त पारायण आपल्याच गावातील भजनी मंडळातील एक व्यक्ती गोड असा ज्यांचा आवाज आहे हरिभक्त पारायण जालिंदर महाराज पटारे त्यांनाही धन्यवाद देतो. दुसरे मृदुंगाचार्य आहेत हरिभक्त पारायण रोहितजी महाराज पटारे त्यांनाही धन्यवाद देतो. 8 दिवस ज्यांची या ठिकाणी उपस्थिती राहणार आहे ते बाजा ठाणकर हरिभक्ती पारायण मुकुंदजी महाराज वराडे त्यांनाही मी धन्यवाद देतो. ज्यांची गोड अशी मृदंगावरती आपण थाप ऐकत आहात ते हरिभक्त पारायण मृदंग विशारद तालमणी कृष्णाजी बाबा हापसे त्यांनाही मी धन्यवाद देतो. त्यांच्याच पाठीमागं आमचे आदरणीय वंदनीय टेकाळे बाबा बसलेत त्यांनाही मी धन्यवाद देतो. त्यांच्याकडूनही आम्हाला 8 दिवस भरपूर काही आनंदाच्या गोष्टी शिकायला मिळणार आहे दुपारच्या सुट्टीमध्ये. ज्यांची हार्मोनियमवरती गोड अशी साथ आहे ते आमच्यावरती लेकराप्रमाणे प्रेम करतात हरिभक्त पारायण भाऊसाहेबजी बाबा बहिरट माळकरी अण्णाच्या चरणारविंदावरती मी माझा माथा टेकवतो. ज्यांची गोड अशी साऊंड सिस्टीम आहे ते असे असणारे शिंदे पाटील रामेश्वर भाऊ शिंदे त्यांनाही मी धन्यवाद देतो. बरोबर आहे का नाही. पण चला बाबांचं प्रेम आहे एक लक्षात घ्या बाबा परीस आहेत बरं का. बाबा काय आहे परीस आहे आणि आपल्यासारख्या लोखंडाला या ठिकाणी बरोबर आहे का नाही आपल्यासारख्या लोखंडाला बाबाचा परीस रूपी काय झाला स्पर्श झाला आणि आपल्या जीवाचं सोनं झालं. आणि ज्यांची या ठिकाणी विण्यावरती साथ आहे जे विनेकरी बाबा आहेत त्यांनाही मी धन्यवाद देतो. बाबांची अशीम अशी कृपा आहे. आपल्या भागाचं खरं भूषण आहे. महाराज सगळं मिळतं. माणसं पैसा मिळवतात बायको मिळली तर दुसरी करतात पण संत कधीही मिळत नाही.
आपल्या जीवनाचं खऱ्या अर्थाने या गंथडी भागाचं भूषण असणारे स्वामींच्या चरणारविंदावरती मी माझा टेकवतो, माथा टेकवतो आणि कीर्तन रूपी सेवेला मी या ठिकाणी प्रारंभ करतो. विठ्ठल एक नाव या ठिकाणी अनावधानाने राहून गेलं. आपल्याच गावातील असणारे ज्ञानेश्वरी पारायण वाचक रावसाहेब भाऊ आहेत, त्यांनाही मी धन्यवाद देतो. कुणाचं नाव राहिलं असेल तर लेकराप्रमाणे पत्रात घ्या. चिंतनासाठी निवडलेला अभंग श्रीमंत संत जगदवंद्य जगद्गुरु तुकोबा यांचा आहे. 5 चरणाचा अभंग आहे. अभंगातील जे तुकोबा यांचं काही बोलणं आहे ते काही लोकोत्तर असणारं बोलणं आहे. याची आवत प्राणी मात्रांकडे पाहिलं तर सगळेच जीव त्या ठिकाणी मोक्षाची अपेक्षा करतात, मुमुक्ष आहेत. मोक्ष म्हणजे काय? कारण सह वर्तमान जगताची निवृत्ती व्हावी आणि ब्रह्मस्वरूपाची त्या ठिकाणी प्राप्ती व्हावी, याचंच नाव मोक्ष आहे. पण कारण आहे अज्ञान, कारण आहे अविद्या. आणि या अविद्येमुळं, अज्ञानामुळं 2 प्रकारचं जगत आपल्या समोर येत असतं. प्रपंच 2 प्रकारचा येतो. एक आहे वेष्टी प्रपंच आणि दुसरा आहे समष्टी प्रपंच. शरीररूपी जो असणारा प्रपंच आहे तो आत्मस्वरूपावरती अध्यस्त आहे आणि समष्टी असणारा जो प्रपंच आहे तो ब्रह्मस्वरूपावरती अध्यस्त आहे. आणि आपल्याला हे जे डोळ्याने दिसणारं जगत आहे ना महाराज, ते कधीच झालं नाही. महाराज वर्णन करतात, न झाला प्रपंच आहे न झाला प्रपंच आहे ओ न झाला प्रपंच आहे परब्रह्म, न झाला प्रपंच आहे परब्रह्म. ओ हम सोहम प्रपंच कधीही झाला नाही तरीही तो आपल्या समोर येतो. त्याचं कारण आहे अज्ञान. रज्जू सर्पाकार भासले जगडंबर. रस्त्याने जात असताना लांबवरती एखादी दोरी पडलेली असते, पण आपल्याला भास कशाचा होतो? सर्पाचा होतो. पण वास्तविक पाहता तो साप आहे का हो? नाही. त्या ठिकाणी महाराज 2 दृष्टांत दिले जातात. एक दिलं जातं शशशृंगाचं आणि दुसरं दिलं जातं खपुष्पाचं. तुम्ही बैलाची शिंग पाहिली का? बैल आहे का? हा, राहिले का थोडेफार पोळ्या करता? तुम्ही म्हशीची शिंग पाहिली का? नाही. रेड्याची शिंग पाहिली का? हेल्याची शिंग पाहिली का? सश्याची शिंग पाहिली का? सश्याला महाराज शिंग कधीही येत नाही, तसं प्रपंच कधीही झाला नाही. दुसरा त्या ठिकाणी दृष्टांत दिला जातो खपुष्पाचा. तुम्ही झेंडूचं फुल पाहिलं का हो? टेकळे बाबा, झेंडूचं फुल पाहिलं का? नसं पाहिलं तर पाहून घ्या, विनेकराच्या गळ्यात झेंडू आहे. गुलाबाचं फुल पाहिलं का? हा, धोत्राचं फुल पाहिलं का? हा, आकाशाचं फुल पाहिलं का? आकाशाला फुल येतं का? आकाशाला कधीही फुल येत नाही. तसा प्रपंच कधीही झाला नाही. पण तो न होणारा प्रपंच देखील आपल्या समोर येतो. त्याचं कारण आहे अज्ञान, त्याचं कारण आहे अविद्या आणि त्याचं कारण आहे माया. विठ्ठल कधीही न झालेला प्रपंच तो आपल्या डोळ्यासमोर येतो. त्याचं कारण आहे माया. आणि एकदा का ही माया महाराज आपल्यावरती आरूढ झाली की मग ती महाराज भल्या भल्यांना सोडत नाही. एक लक्षात घ्या, अर्जुन
युद्धभूमीवरती युद्ध करण्याकरता गेला. अर्जुनाच्या रथाचे सारथी होते भगवान श्रीकृष्ण परमात्मा. अर्जुनाने भगवंताला सांगितलं, देवा सेनयोरुभयोर्मध्ये रथम स्थापय मेच्युत, माझा रथ बरोबर दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा कर. का? कारण मला पाहू देत माझ्या सोबत युद्ध करायला कोण कोण आलं. महाराज क्षणाचाही त्या ठिकाणी भगवंतानी विलंब केला नाही आणि अर्जुनाचा रथ बरोबर दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा केला. आणि अर्जुनाने पाहिलं काय? गीता सांगते, भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वेक्षांच महीक्षिता, उवाच पार्थ पश्येता समवेतान कुरुनिती, तत्रापश्य स्थितान पार्थ पितॄनथ पितामहान, आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सख्युंस्तथा, श्वशुरान् सुहृदैश्चैव सेनयोरुभयोरपि, तान् समीक्ष्य कौन्तेय सर्वान् बंधून् वस्थितान्. महाराज त्या ठिकाणी अर्जुनाने पाहिलं कोण आलं? माझे भाऊ आलेत, माझी मुलं आलीत, गुरु द्रोणाचार्य आलेत, भीष्म पितामह आले. अरे ज्यांच्यासाठी हा जो असणारा नरदेव आहे त्यांच्यासाठी आपण कष्ट करावे, त्यांचं पालन पोषण करावं, त्यांची सेवा करावी. पण आज उलट झालं महाराज, त्यांच्यावरती शस्त्र धरण्याकरता या ठिकाणी आपण आलो. ज्ञानोबाराय सांगतात, मग अर्जुनाची अवस्था कशी झाली? सर्वांग कंटाळा आला, अति संतापू उपनला, ते तर बेंबळ हातू गेला गांडीबांचा. महाराज अर्जुनाने ज्यावेळेस घरातलीच लोक पाहिली आणि ज्या हातामध्ये अर्जुनाचा गांडीव धनुष्य होतं ना, तो गांडीव धनुष्य थरथर कापू लागला, गळू लागला. ते न धरितची निष्ठले, परी नेनेचे हातुनी पडिले, ऐसे हृदयासे व्यापिले मोहेने. अर्जुनाच्या हातातून महाराज त्या ठिकाणी कधी तो गांडीव धनुष्य गळून पडला ते त्याला देखील कळालं नाही. पण का? कारण अर्जुनाचं जे हृदय होतं ते मोहाने ग्रसित झालेलं होतं. पण एकेकाळी अर्जुनाने देखील त्या ठिकाणी रणांगण गाजवलेलं होतं, पराक्रम केलेला होता. जे वज्रापासून कठीण, दुर्धरती दारुण, तयाहून असाधारण स्नेह नवल, ज्याचं अंतकरण महाराज लोखंडापेक्षाही कठीण होतं. समोर जो आला त्याला कापल्याशिवाय न सोडणारा महाराज अर्जुन आज मात्र त्या ठिकाणी मोहाने ग्रसित झालेला होता. जेने संग्राम हरो जयंतीला, निबात कवचांचा ठाव फेडला, तो अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझी. महाराज एकेकाळी आपल्या पराक्रमानं अर्जुनानं हरू म्हणजे शंकर, भगवान शंकराचंही मन त्या ठिकाणी जिंकलेलं होतं. तो अर्जुन मात्र आज मोहाने ग्रसित झालेला होता. आणि विजय बाबा ज्ञानोबाराय दृष्टांत देतात कुणाचा? भुंग्याचा. जैसा भ्रमर भेदे कोडे, भल तैसे काष्ट कोरडे, परी कळिके माझी सापडे कोवडी. ज्ञानोबाराय सांगतात, किती जरी टणक लाकूड असलं महाराज तरी तो भुंगा काय करतो? त्याला कोरतो. आता आपल्याकडे स्लॅब झालीत, पत्रे झालीत, पण पूर्वीच्या काळामध्ये बाबा सपरा असायची, त्याला बांबू असायचे. पण त्या बांबूला काय बापू? त्याला तो छिद्र पाडायचा. कोण? भुंगा. पण ज्या वेळेस तो भुंगा कमळाचा रस सेवन करण्यासाठी कमळावरती बसतो आणि एवढा त्या ठिकाणी तो रस सेवन करण्यात मंत्रमुग्ध होतो, सूर्यास्त होतो, कमळ आपली पानं मिटून घेतो आणि केव्हा उघडतो? सूर्योदयानंतर. पण त्याच्यामध्ये कोण अटकून पडतो? भुंगा अटकून पडतो. आता मला सांगा, सूर्योदयाची वेळ होण्याची, सूर्योदय होण्याची वेळ पाहण्याची गरज त्या भुंग्याला आहे का? नाही ना. जो एवढं टणक लाकूड आहे, निबार लाकूड आहे महाराज, त्याला देखील छिद्र पाडतो कोण? भुंगा. पण तो वाट पाहतो कशाची? सूर्योदय होण्याची. कधी पाकड्या खुलतील, कधी आपण याच्यातून मुक्त होऊ. ते तर उत्तीर्ण होईल पाने, परी ते कमळदळ चिरून येणे, तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. एकच जर दंश त्याने केला तर महाराज त्या पाकड्या उडून जातील. पण तो तसं करत नाही. का? हे आदि पुरुषाची माया, त्याच्यावरती त्या मोहाचा असलेलं झापड आहे. नयेचे ब्रह्मयाची आया, म्हणून भुलविला ऐके राया संजय म्हणे. अनेकदा ती माणसं महाराज या आदि पुरुषाच्या मायेमध्ये गुंतले ना, त्याच्यातून अर्जुन सुद्धा सुटला नाही. मग भगवंताने गीतेचं निर्माण का केलं? मोहाने ग्रसित झालेला अर्जुनाला बाहेर काढण्यासाठी, युद्धाला प्रवृत्त करण्यासाठी भगवंताने महाराज जे ज्ञान सांगितलं तीच आहे श्रीमद भगवत गीता. विठ्ठल त्या अर्जुनावर
घातलं होतं महाराज, मायेनं झापड घातलं होतं. ही माया फार कठीण आहे. ये माया तेरी बहुत कठिन है राम, ये माया तेरी बहुत कठिन है राम, ये माया तेरी बहुत कठिन है राम, ये माया तेरी बहुत कठिन है राम। रक्त मांस हड्डी के ढेर पर मढ़ा हुआ है जान, रक्त हड्डी के ढेर पर रखा हुआ है जान, ये देख उसी की सुंदरता हो जाती लहरा। ये माया तेरी बहुत कठिन है राम, ये माया तेरी बहुत कठिन है राम, ये माया तेरी बहुत कठिन है राम, ये माया तेरी बहुत कठिन है राम। माया महाराज आपल्यावरती आरूढ होते, विराजमान होते. त्याचं कारण आहे अज्ञान, अविद्या. वास्तविक पाहता ज्या देहाला आपण आपलं म्हणतो तो देह आपला आहे का हो? नाही. देह कोणाचा आहे? देह हे काळाचे घन कुबेराचे, देह हे काळाचे घन कुबेराचे, देह हे काळाचे घन कुबेराचे, देह हे काळाचे घन कुबेराचे. हो तेथे मनुष्याचे काय आहे, तेथे मनुष्याचे काय आहे, तेथे मनुष्याचे काय आहे, देह हे काळाचे घन कुबेराचे, देह हे काळाचे घन कुबेराचे. तेथे मनुष्याचे काय आहे, तेथे मनुष्याचे काय आहे, तेथे मनुष्याचे काय आहे, देह हे काळाचे घन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, धन कुबेराचे, धन कुबेराचे. या ठिकाणी आपलं काहीच नाही. ज्या देहाला आपण आपलं म्हणतो महाराज ते सुद्धा आपलं नाही. देह हे काळाचे. ज्या पैशासाठी आपण रात्रंदिवस आपण फिरतो तो पैसा सुद्धा नाही. राजू भाऊ, तो पैसा कोणाचा आहे? धन कुबेराचे. मग जाताना सगळे खिसे मोकळे करून जा. या ठिकाणी करत नाही. कारण का? आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी असलेलं अज्ञान आहे. मग काय करायचं? अविद्यारूपी कारणासहित अज्ञानाची निवृत्ती करायची आणि ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करायची. याचंच नाव त्या ठिकाणी मोक्ष आहे. विठ्ठल बोला विठ्ठल. सगळ्याकडे पहा. सगळ्यांची महाराज वाटचाल त्या ठिकाणी मोक्षाच्या दिशेने आहे. हा हरिनाम सप्ताह कशासाठी हो? बोला ना. कशासाठी? कशासाठी? मोक्षासाठी. गळ्यात आपण ज्या माळी घातल्या त्या कशासाठी? मोक्ष प्राप्तीसाठी, भगवंताकडे जाण्यासाठी, भगवंताच्या आवडीचा आपण बनण्यासाठी. हरिनाम सप्ताह आपण करतो भगवंतासाठी. ज्ञानेश्वरी पारायण करतो मोक्षासाठी. पंढरीच्या कार्तिकीच्या वाऱ्या करतो महाराज आपण मोक्षासाठी. आपल्या सगळ्यांची वाटचाल महाराज त्या ठिकाणी मोक्षाच्या दिशेने आहे. पण तुकोबरायांची वाटचाल काही विरुद्ध दिशेने आहे. सगळ्यांच्या मनामध्ये अपेक्षा आहे आपलं कल्याण व्हावं, आपला उद्धार व्हावा, आपल्याला मोक्ष मिळावा. पण महाराज तुकोबरायांची वाटचाल विरुद्ध दिशेने आहे. तुकोबराय म्हणतात घेन मी जन्म याच्यासाठी देवा. काय कारण असेल बरं? बरं काय जन्म घेण्यासाठी काय सायास करावे लागतात काय? ज्ञानोबराय सांगतात अगा कर्मी जै उरावे तै ते हे सुख दुःखी फळावे
तया ते भोगावया यावे देहा एका. महाराज तुमचं जर कर्म शिल्लक असेल तर तुम्हाला जन्म हा स्वभावताच असतो. मग तुकोबारायांना जन्माला येण्याचा हट्ट धरण्याची गरज काय? बरं तुकोबारायांना काय गर्भवासाचं दुःख माहिती नाही का? महाराज तुम्हीच लिहून ठेवलो नाटाच्या अभंगामध्ये. सांगू गर्भीची यातना काय सांगू गर्भीची यातना आमन भोगिता नारायण आमन भोगिता नारायण कंसमळ पुत्र जाणा तुझ्या क्षणाक्षणाला नतजे माझे स्वहित नेनती कोणी माझे स्वहित नेनती कोणी. मला असं वाटतं महाराज तुकोबराय जन्म मरणाचं दुःख विसरलेत. तुकोबरायांनीच लिहून ठेवलं काय सांगू गरिबीची यातना. महाराज जन्म घेणं काय एवढं सोपं आहे का हो? गर्भामध्ये किती यातना. अहो आपल्याला आता उन्हाळा चालू आहे महाराज, एसीच्या गाडीशिवाय आपण खाली उतरत नाही. घरामध्ये दारा लावून पंखे लावून एसी लावून आपण झोपतो महाराज. एवढं भयंकर असं तापमान आहे. पण त्या आईच्या गर्भामध्ये देखील त्या ठिकाणी तापमान आहे. किती दुःख आहे. नाकी तोंडे कुर्मिकिडे गर्भवासाचे दुःख गाढे. एवढं दुःख महाराज त्या गर्भवासामध्ये. बरं आजच्या जिजाबाई पूर्वीच्या जिजाबाई सारख्या नाहीत ना, बरोबर की नाही टेकाळे बाबा? जिजाबाई कोण? शिवरायांच्या मातोश्री. जिजाबाईंना देखील डोहाळे लागले होते. कशाचे? ज्ञानेश्वरी वाचावी, गाथा वाचावा, हरिपाठ वाचावा, भगवंताचं नामस्मरण करावं, न्याय निवाडा करावा, गड चालून जावं, हे त्या जिजाबाईचे डोहाळे. आत्ताच्या जिजाबाईचे डोहाळे काय आहेत? मोबाईल पाहावा, इंस्टाग्राम पाहावं, व्हॉट्सअप पाहावं, ट्विटर पाहावं, फेसबुक पाहावं, अजून काय आहे का? आणखीन काही इंस्टाग्राम पाहावं, टिंडर पाहावं, आणखीन लाल मिरचीचा ठेचा खावा. बरं आपण महाराज त्या ठिकाणी लाल मिरचीचा ठेचा खातो, पण आपल्या गर्भामध्ये असणारं ते कोवळ्या कातड्याचं वाळ त्याचे किती हाल होत असतील. मला वाटतं तू कोपराय बहुतेक हे दुःख विसरलेत. बरं हे झालं गर्भवासाचं दुःख. जन्माला येतं नाही दुःख आहे ना. जन्मताची कर्म जाट तुझी मान अडकली. महाराज हे झालं जन्माच्या वेळेस दुःख. त्याच्यानंतर जन्म झाल्यानंतर डॉक्टर काय करतो? त्या बाळाला उलट करतो. का? कारण त्याला बाह्य वातावरणातला श्वास घेणं शक्य होत नाही. डॉक्टर त्याचे पाय वर करतो, त्याचं मुंडकं खाली करतो आणि माळकरी यांना त्याच्या पृष्ठभागावर एक काय करतो? झापड मारतो. मला वाटतं तिथूनच झापडी मारायची सुरुवात झाली असेल. पहिली झापड कोण मारतं? बोला टेकाळे बाबा, कोण मारतं? डॉक्टर मारतो. दुसरी झापड थोडं मोठं झाल्यावर कोण मारतं? आई मारते. तिसरी झापड शाळेत गेल्यावर कोण मारतं? मास्तर मारतात. चौथी झापड बापू लग्न झाल्यावर कोण मारतं सांगा बरं? विठ्ठल. चौथी झापड आपल्याला बायको मारते महाराज. म्हातारा झाल्यावर कोण झापड मारतं? मुलं झापड मारतात. आणि मेल्यानंतर कोण झापड मारतं महाराज? नाही त्या यमासी करुणा बाहेर काढी कुडी प्राण्या ओढाळ सापडे जैशा धन्या जोर यातना धरी होतो. महाराज तुकोबराय बहुतेक हे गर्भवासाचं आणि जन्माला आल्यानंतरचं दुःख विसरलेत. म्हणूनच म्हणतात की नमी जन्म याजसाठी देवा. तर तुकोबराय देवाचा आणि तुकोबरायचा संवाद चालू आहे. देव तुकोबरायनं म्हणतात अहो महाराज हे गर्भवासाचं दुःख जाऊ द्या, पण संसारातही तुम्ही फार दुःख भोगलं. बाप मेला न कळता नव्हती संसाराची चिंता. तुमचे वडील वारले त्यावेळेस संसाराचा कारभार तुमच्याकडे नव्हता. कुठल्याही प्रकारची फिकीर नव्हती. दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान. तुमची बायको महाराज अन्न करिता मेली. संतू नावाचा मुलगा मेला. समाजामधले मान प्रतिष्ठा गेली. खतावण्याच्या वह्या तुम्ही डोहामध्ये बुडावल्या. एवढी तुमची हानी झाली. साधक अवस्थेमध्ये असतानाही महाराज तुम्ही फार दुःख भोगलं. किती दुःख भोगलं अहो.
तुमचा बोलबाला चहूदिशेमध्ये झाला. प्रत्येकाच्या कंठामध्ये तुम्ही लिहिलेले अभंग होते. कशासाठी? आपला उद्धार करण्यासाठी, आपल्या जीवनाचं कल्याण करण्यासाठी. प्रत्येकाच्या मुखामध्ये महाराज तुमचे अभंग होते, अभंग गात होते. पण तुमचं हे मोठेपण त्या रामेश्वर शास्त्रींना महाराज पाहावलं गेलं नाही. जसे एका म्यानामध्ये 2 तलवारी स्थित होत नाही, तसे एका ठिकाणी 2 ज्ञानी राहू शकत नाही. याला अपवाद फक्त माझे जगद्गुरु तुकोबराय आहेत. रामेश्वर शास्त्रींना अभिमान चढला की सगळे लोक त्या तुकारामाच्या कीर्तनाला जातात, माझ्याकडे कोणी येत नाही. मग आदेश दिला, जा म्हणे तुकाला बोलवून आणा. तुकोबराय त्या ठिकाणी महाराज आले आणि त्यांना जाब विचारलं, का रे म्हणे अभंग लिहितोस, कोणी अधिकार दिला? त्यावेळेस तुकोबराय सांगतात, माझ्या मुखे मज बोलवितो देव, मी बोलत नाही महाराज. साळुंकी मंजुळ बोलत सेवानी, शिकवितो धनी वेगळाची शिकविता धनी वेगळाची शिकविता धनी वेगळाची शिकविता धनी वेगळाची ओ साळुंकी मंजुळ बोलत सेवानी शिकविता धनी शिकविता धनी साळुंकी मंजुळ बोलत सेवानी शिकविता धनी शिकविता धनी वेगळा शिकविता धनी शिकविता धनी वेगळा. तुकोबरायांनी सांगितलं की मी बोलत नाही, तो भगवंत माझ्याकडून बोलावून घेतो. साळुंकी मंजुळ बोलत सेवानी शिकविता धने वेगळाची, जे काही आहे ते माझ्या भगवंताचं आहे. महाराज तुकोबरायांचा अधिकार फार मोठा होता. रामेश्वर शास्त्रींना तुकोबरायांचा अधिकार माहिती होता. एक लक्षात घ्या, स्वरूपाचं जे चिंतन होतं तुकोबरायांचा, तसा एक एक अभंग फार वजनदार होता. पण जे स्वरूपाचं चिंतन होतं, ते श्रुतीत मधला जो अर्थ महाराज तुकोबरायांनी साक्षात प्राकृतामध्ये अवतरला होता. अनुरेनु या थोबडा अनुरेनुया धोबडा अनुरेनुया धोबडा अनुरेनुया धोबडा तुका आकाशा ये बडा तुका आकाशा ये बडा गिळोडी सांडीन कलेवर गिळोडी सांडीन कलेवर सांडिये निकले वर सांडिये निकले वर रामेश्वर शास्त्रींनी महाराज तुकोबरायांचा अधिकार असताना देखील त्या ठिकाणी तुकोबरायांना गाथा बुडवण्याचा आदेश दिला. जो गाथा निर्माण करण्यासाठी जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्या सगळ्या प्रपंचाची होळी केली होती महाराज, परिणाम स्वरूप महाराजांना तो गाथा बुडवावा लागला. 13 दिवस अनुष्ठानास बसले. भगवंताने येऊन तो जशा लाह्या तरल्या महाराज, तसा तो तुकोबरांचा गाथा तरला. एवढं महाराजांनी साधक अवस्थेमध्ये असतानाही दुःख भोगलं, प्रपंचातही दुःख भोगलं, गर्भवासाचंही दुःख भोगलं, आणि तरीही तुकोबराय म्हणतात, घेन मी जन्म याजसाठी देवा. तुकोबराय महाराज जन्माला येण्याचा हट्ट का धरतात? भगवंत तुकोबरायांना विचारतात, महाराज का जन्माला येण्याचा हट्ट तुम्ही का धरता? त्यावेळेस तुकोबराय सांगतात की मी जन्माला येण्याचा हट्ट का धरत आहे, याचं उत्तर तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात देतात. घेईन मी जन्म याजसाठी देवा घेईन मी जन्म याजसाठी
आणि घेईना मी जन्म याचसाठी देवा घेईना मी जन्म याचसाठी देवा घेईन मी जन्म याचसाठी देवा घेईन मी जन्म देवा तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे तुझी चरण सेवा साधावया हो तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन हो संताचे पूजन हरिनाम कीर्तन मी जन्म याचसाठी दे तुझी चरण सेवा तुझी चरण सेवा तुझी चरण सेवा साधावया भगवंताने तुकोबरायांना प्रश्न विचारला, महाराज जन्माचं एवढं दुःख माहिती असताना तरी देखील तुम्ही म्हणतात घेईन मी जन्म, परंतु कशासाठी? तुकोबराय उत्तर देतात, तुझी चरण सेवा साधावया. महाराज सांगतात की महाराज आम्हाला कोणतंही दुःख होत नाही, गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदये असता नाम तुझे, त्याच्यामुळे आम्हाला गर्भवासाचं दुःख नाही. मध्यंतरी कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, आम्हाला संसारातलंही दुःख होत नाही. थोडासा आवाज जाड करता का? विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. आणि मरणाचंही दुःख नाही, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुख सुखा म्हणे सुखा पार नाही. भगवद्गीतेतला जो 8वा अध्याय आहे आणि 8व्या अध्यायातला 5वा 10वा पेशलिस्ट श्लोक आहे तो, अंतकाले च मामेव स्मरण मुक्ता कलेवरम य प्रयाती समद्भावम याती नास्तित्र संशय ये रवी तरी साधारण उरी आदळलिया मरण जो आठवधरी अंतकरण तेचे होईचे आणि मरणे जयाचे आठवे तो तेचे गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेचे तुवा. माऊली सांगतात की अंतकाळाच्या वेळेस महाराज त्या भगवंताचं भजन करा, तो परमात्मा तुम्हाला त्याच्या स्वरूपामध्ये विलीन करून घेईल. विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय जन्माला येण्याचा हट्ट धरतात. तुकोबराय 5 कारणासाठी महाराज अवताराला आले. कोणतेही संत असू द्यात, फक्त 5 कारणासाठी अवताराला येतात. पहिलं कारण आहे देवावर उपकार करण्यासाठी, दुसरं कारण आहे धर्मावर उपकार करण्यासाठी, तिसरं कारण आहे वेदावर उपकार करण्यासाठी, चौथं कारण आहे जीवनमुक्तीचा आनंद भोगण्यासाठी आणि 5वं कारण आहे जीवावर उपकार करण्यासाठी. येथे उपकारासाठी आले घर जावई कोठी, आले घर जावई कोठी, आले घर जावई कोठी. येथे उपकारासाठी आले घर जावई कुठी, आले घर जावई कुठी, आले घर जावई कुठी. उपकारासाठी केले उपाव, केले उपाय, उपकारासाठी केले उपाय, केले उपाव. उपकारासाठी केले हे उपाय, केले हे उपाय. उपकारासाठी केले उपाय, केले उपाय. हे नवीन काय चा
कुणाकुणाचा उद्धार केला. उद्धरावे जो जड जीवा उदया जन जड जीव उद्धरया जड जड जीव उद्धरया जड हो अवतार तुम्हा धराया कारण 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 हो अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड जीवा अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जग जड जीव अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण धराया कारण धराया कारण टाळी वाजवा. अवतार तुम्हा धराया कारण. आजपासून आळंदीमध्ये ज्ञानोबरायांचा 750 वर्ष ज्ञानोबरायांना अवताराला येऊन झालेत महाराज. सगळ्या आळंदीमध्ये आनंदाचं वातावरण आहे. हरिनाम सप्ताहाला सुरुवात झालेली आहे. संत जगाचा उद्धार करण्यासाठी येतात. उद्धरावे जन जड जीव. महाराज ज्ञानोबरायांनी या तिघाचाही उद्धार केला. ज्ञानोबरायांनी हरिपाठ सांगितला, हा झाला जनाचा उद्धार. ज्ञानोबरायांनी भिंत चालवली, हा झाला जडाचा उद्धार. आणि ज्ञानोबरायांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवला, हा झाला जीवाचा उद्धार. उद्धरावे जन जड जीव. बाबा एकदा चातुर्मासाला थांबलो होतो मी पंढरपूरला. श्री गुरु चैतन्य महाराजांचे पाठ ऐकण्यासाठी जायचो. चंद्रशेखर बाबांचे पाठ ऐकण्यासाठी जायचो. बोलता बोलता एकदा चंद्रशेखर महाराज बोलून गेले. ज्ञानोबरायांना रेड्याचा उद्धार करणं सोपं गेलं महाराज. ज्ञानोबरायांना निर्जीव भिंतीचा उद्धार सोपं गेलं उद्धार करण्याचं, पण माणसाचा उद्धार एवढा सोपा नाही. भिंतीचा उद्धार, भिंतीला फक्त चल म्हटले ज्ञानोबराय. बाबा या 2 शब्दामध्ये भिंतीचा उद्धार झाला. ज्ञानोबराय रेड्याला फक्त बोल म्हटले, या 2 शब्दामध्ये त्या ठिकाणी रेड्याचा उद्धार झाला. निर्जीव असणाऱ्या भिंतीचा उद्धार महाराज ज्ञानोबरायांना 2 शब्दामध्ये करता आला. निर्बुद्ध असणाऱ्या रेड्याचा उद्धार ज्ञानोबरायांना 2 शब्दामध्ये करता आला. पण जगाच्या पाठीवरती सगळ्यात बुद्धिवान जो माणूस म्हटला जातो ना महाराज, त्याच्या उद्धारासाठी ज्ञानोबरायांना महाराज 9000 ओव्यांचा ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहावा लागला. साम्राज्य दीपिका वर्णिये लिखितेची टीका साम्राज्य दीपिका वर्णिये लिखितेची ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णिये लिखितेची टीका ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णिये लिखितेची टीका विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा 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 साधकाचा माय बाप धनुषण हरिदास सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा हो साधकाचा माय बाप धनुषण हरिदास सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा साधकाचा मायबाप दर्शनी हरिताप. विवेका सागरा ज्ञानाच्या सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा सख्या
निर्बुद्ध असणाऱ्या रेड्याचा उद्धार ज्ञानोबरायांनी 2 शब्दामध्ये केला. मग खरा निर्बुद्ध रेडा आहे का खरा निर्बुद्ध हा माणूस आहे, हा त्या ठिकाणी संशोधनाचा विषय आहे. एकाबद्दल ज्याच्या अंतःकरणात प्रेम जिव्हाळा आहे त्यांना देव म्हणा, आणि तुमच्या आणि माझ्याबद्दल ज्याच्या अंतःकरणात प्रेम जिव्हाळा आहेत त्यांना संत म्हणा. ऐका, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गीता सांगितली. किती जणांना सांगितली? एकट्या अर्जुनाला सांगितली. महाराज, मी कशासाठी सांगतो? एकाबद्दल प्रेम जिव्हाळा देवाचा असतो आणि तुमच्या आणि माझ्याबद्दल जिव्हाळा संतांचा असतो. भगवंताने गीता एकट्या अर्जुनासाठी सांगितली. महाराज, मग त्या ठिकाणी फक्त एकटा अर्जुनच होता का हो? सत्य प्रतिज्ञा असणारे धर्मराज होते, युधिष्ठिर होते. गीता कुणासाठी? संन्याशी तुवा हो निजनी, चोरोनी नेली माझी भगिनी. भगवंता, अरे गीता खरं बोलणाऱ्यांसाठी नाही सांगितली. मग संन्यास घ्यायला गेला, बायको करून आला, अशा अर्जुनासाठी तू गीतेचं ज्ञान सांगितलं. पण का सांगितलं याच्यातही गुढ आहे. ज्ञानेश्वरी सांगते, देखा नवलत या प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जो सारथ्यपणा पार्थाचे करी तू असे. भगवंताचं भक्तावरती किती प्रेम असतं ते काय पायको पाठीशी घातला आपण पुढा राहिला, जेने पांचजन्नू अस्फुरीला अवलिराची. महाराज, तो भक्ताचं रक्षण करतो आणि जगाच्या आघात आपल्यावरती सोसवतो. एवढं त्या भगवंताचं आपल्या भक्तावरती प्रेम आहे. एक लक्षात घ्या, गीतेचा जर आपण 12वा अध्याय पाहिला, संपूर्ण भक्तियोग सांगितला. बाबा, मला कोणते भक्त प्रिय आहेत त्या अध्यायामध्ये सांगितलं. गीतेमध्ये 18 अध्याय, पण त्यावेळेस भगवंताने 2च तासात गीता सांगितली. महाराज, पहिल्या अध्यायामध्ये भगवंताने अर्जुन विषाद योग सांगितला, दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्य योग सांगितला, तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग सांगितला, चौथ्या अध्यायामध्ये ज्ञानकर्म संन्यास योग सांगितला, 5व्या अध्यायामध्ये कर्मसन्यास योग सांगितला, 6व्या अध्यायामध्ये आत्मसंयम योग सांगितला, 7व्या अध्यायामध्ये ज्ञानविज्ञान योग सांगितला, 8व्या अध्यायामध्ये अक्षर ब्रह्म योग सांगितला, 9व्या अध्यायामध्ये राजविद्या राजगुह्य योग सांगितला, 10व्या अध्यायामध्ये विभूती योग सांगितला, 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन योग सांगितला, 12व्या अध्यायामध्ये भक्ती योग सांगितला, 13व्या अध्यायामध्ये क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग सांगितला, 14व्या अध्यायामध्ये गुणत्रय विभाग योग सांगितला, 15व्या अध्यायामध्ये पुरुषोत्तम योग सांगितला, 16व्या अध्यायामध्ये दैवासुर संपद विभाग योग सांगितला, 17व्या अध्यायामध्ये श्रद्धात्रय विभाग योग सांगितला, आणि 18व्या अध्यायामध्ये मोक्ष संन्यास योग सांगितला. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला पैकी 12व्या अध्यायामध्ये भगवंताने भक्तियोग सांगितलं. तर काय उरायला मग असा कोरडा उरायला, कशामुळं उरायला आता ते मला काही समजा ना. हा गुड आहे, घशाला कोरड पडली, उष्णता फार आहे, त्याच्यामुळे होत असतं. भक्तियोग सांगितला भगवंताने 12व्या अध्यायामध्ये. आणि त्या 12व्या अध्यायामधला जर आपण 16 क्रमांकाचा जर श्लोक पाहिला ना महाराज, त्याच्यामध्ये भक्ताची लक्षणं भगवंताने अर्जुनाला सांगितली. अनपेक्ष सुचिर्दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागे यो मद्भक्त समे प्रिय. अनपेक्ष सुचिर्दक्ष आणि उदास असणारे भक्त मला प्रिय आहेत. किती प्रिय आहेत? ते हे प्राणा परवते आवडते मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिते, जयाची ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा, सुखासी चढावा जयाची आसने. ज्याच्या अंतःकरणामध्ये महाराज कुठल्याही प्रकारचे अपेक्षा नाही, तो भक्त मला सगळ्यात जास्त आवडतो. भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारोनी, गेले आशा पाश निवारोनी, गेले आशा पाश निवारोनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. ज्यांचा विषय नारायण झाला, अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीनो गतव्यतः, ही लक्षणं महाराज अर्जुनाच्या ठिकाणी स्थित होती. म्हणून त्या भगवंतानी एकट्या अर्जुनाला हे गीतेचं ज्ञान सांगितलं. पण माझा मुद्दा पुढे आहे, ऐका. एकट्या अर्जुनासाठी भगवंत गीतेमध्ये बोलले, पण तोच परमात्मा ज्यावेळेस महाराज ज्ञानोबरायांच्या रूपाने अवताराला येतो ना, मग ते ज्ञान त्याने सगळ्यासाठी उघड केलं. येण्याची आबाल सुबोधे
ओवेचनी प्रबंधे ब्रह्मरस सुस्वाद्य अक्षरे गुंथिली तैसे अर्जुनाचे व्याजे गीता प्रकाशुने श्रीराजे संसारा येवडे थोर ओझे फेडिले जगाचे ज्ञानोबराय सांगतात तैसा वागवेला सेवेस्तारो गीतार्थे सेवेश्व भरू आनंदाचे आवारू मांडू या जगा अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक आनंदे भरीन अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोके आनंदे भरीन आनंदाची भाषा महाराज त्या ठिकाणी ज्ञानोबराय करतात नाथ बाबा सांगतात अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता आनंदाची भाषा महाराज संत महात्मे करतात आणि या जगाच्या पाठीवरती तुमचं आणि माझं कल्याण व्हावं ही जर खऱ्या अर्थाने कोणाच्या अंतकरणातली अपेक्षा असेल इच्छा असेल तर ती फक्त आणि फक्त संतांच्या अंतकरणातली अपेक्षा आहे विठ्ठल किस धुन में बैठा बाबरे किस धुन में बैठा बाबरे किस मद में तू मस्ताना है सोने वाले जाग जा संसार मुसाफिर खाना है सोने वाले जाग जा संसार मुसाफिर खाना है क्या लेकर आया था जग में क्या लेकर तू जाएगा क्या लेकर तू जाएगा मुट्ठी बांध के आया जग में मुट्ठी बांध के आया जग में हाथ सारे जाना रे सोने वाले जाग जा संसार मुसाफिर खाना है सोने वाले जाग जा संसार मुसाफिर ही तळमळ फक्त आणि फक्त महाराज संतांच्या अंतकरणातली आहे बरोबर आहे का नाही संतांच्या अंतकरणातली तळमळ आहे म्हणून तुकोबराय म्हणतात मी कशासाठी येईल तुझी चरण सेवा साधावया स्वतःही भक्ती करतात आणि जगाला हिजया जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविते परोपकारी क्या लेकर तू जाएगा क्या लेकर तू जाएगा मुट्ठी बांध के आया जग में मुट्ठी बांध के आया जग में हाथ सारे जाना रे सोने वाले जाग जा संसार मुसाफिर खाना है सोने वाले जाग जा संसार मुसाफिर ही तळमळ फक्त आणि फक्त महाराज संतांच्या अंतकरणातली आहे बरोबर आहे का नाही संतांच्या अंतकरणातली तळमळ आहे म्हणून तुकोबराय म्हणतात मी कशासाठी येईल तुझी चरण सेवा साधावया स्वतःही भक्ती करतात आणि जगाला हिजया जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविते परोपकारे महाराज आपलं कल्याण फक्त आणि फक्त संतच करू इच्छितात ऐका तुकोबराय देवाच्या चरणाची सेवा करतात आपण कशाची सेवा करतो महाराज आपण देवाची नाही करत आपण बायकोची करतो बापू ऐका आपण पोराईची सेवा करतो हा विठ्ठल ऐका काय सांगत होतो मला माहिती मी कीर्तनच सांगत होतो पण काय सांगत होतो आपण महाराज बायकोची सेवा करतो आपण कुटुंबाची सेवा करतो तुकोबरायांना विटाला संसाराच्या तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची आपल्याला महाराज ताप येत नाही संसाराचा हा भरपूर आहे आपल्याला किती जरी धुसफूस केली तर आपण म्हणतो का चला जाऊ द्या भाऊ आपल्याला लय धुसफूस केली स्वामीला तिकडं हाताने स्वयंपाक करून खावा लागतो आपल्याला आता प्रपंचात आपल्याला कोणी घरचे विचारित नाही मग आपण काय करायचं आता सगळं सोडून द्यायचं स्वामीची ते सेवा करायची असं वैराग्य कोणाच्या मनामध्ये महाराज निर्माण होतं नाही होत ना नाही होत एवढं वैराग्य कुणाच्याही मनामध्ये होत नाही काय झालं पहा आपल्याकडे आता गोदा माता आहे आपण आंघोळ करण्यासाठी जाऊ शकतो शहरात कशाची आली गंगा कशाचं आलं काय बरोबर आहे का नाही मग शहरामध्ये ते स्विमिंग करण्याकरता जातात बरं का उन्हाळ्याच्या दिवसामध्ये छोटे माऊली सांगतात की उन्हाळ्यामध्ये लोक स्विमिंग करण्याकरता जातात महाराज नाही
इंगळे बाबांचं दृष्टांत आहे. इंगळे महाराज सांगायचे का लोक उन्हाळ्याच्या दिवसामध्ये स्विमिंग करण्यासाठी जातात आणि स्विमिंग करायला महाराज 3 जण गेले. कोण गेलं? पप्या गेला, पप्याचा पप्पा आणि पप्याची मम्मी, 3 जण गेले. आवाज थोडासा व्यवस्थित करा. विठ्ठल 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 3 जण स्विमिंग करण्यासाठी गेले, पोहण्यासाठी गेले. गेल्यानंतर महाराज त्या ठिकाणी पप्याच्या पप्प्यांनी कपडे काढले आणि पप्याचा पप्पा पाण्यामध्ये उडी मारणार तेवढ्या 2 पावलं माग आला आणि बायकोला म्हणे, ऐकलं का? म्हणे काय? पप्याला पुढे येऊन नको देऊ. म्हणे का? पाणी लय खोल आहे. ती म्हणे नाही येऊन देत. पप्याचा पप्पा गेला आणि उडी मारणार महाराज त्या पाण्यात. तेवढ्यात परत 2 पावलं माग आला. बायकोला सांगू लागला, ऐकलं का? म्हणे काय? पप्याला पुढं नको येऊन देऊ, पाणी लय खोल आहे. ती म्हणे नाही येऊन देत, जा ना तुम्ही. याला हाणली महाराज त्याने पाण्यात उडी. तो स्विमिंग करू लागला. कोण? पप्याचा पप्पा. आंघोळ करू लागला. तेवढ्यात पप्याला चेवा आला. म्हणे मम्मी काय? मला पण जायचं म्हणे पवायला. नको म्हणे बाबू, पाणी लय खोल आहे. ते म्हणे मग पप्पा कसे पवते? ती म्हणे भाऊ त्यांचा विमा काढलेला आहे. विठ्ठल किती महाराज त्या संसाराची सेवा करायची. तुकोबर आहे म्हणतात जन्माला येईन पण कशासाठी? तुझी चरण सेवा साधावया. तुकोबर आहे अवताराला आल्यानंतर भगवंता मी तुझ्या चरणाची सेवा करीन. अहो महाराज पण सेवा अनेक प्रकारच्या आहेत. तुम्हाला कोणती सेवा करायची? तुकोबर आहे याचं उत्तर अभंगाच्या 2ऱ्या चरणात. हरिनाम कीर्तन संताचे पूजन 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 हो हरिनाम कीर्तन संताचे पूजन 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 घालू टांगण महाद्वारी घालू टांगण महाद्वारी घालू टांगण महाद्वारी हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे पूजन महाद्वारी घालू टांगण महाद्वारी घालू टांगण महाद्वारी हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे पूजन संताचे पूजन जन्माला येऊन महाराज तुम्ही सेवा करताना परंतु कोणत्या प्रकारची सेवा? हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. माझ्याकडे फक्त 5 मिनिटं राहिले. घेऊ ना बाबा तेवढे 5 मिनिटं. 5 मिनिटं राहिले महाराज. एक दृष्टांत सांगतो मी माझी या ठिकाणी सेवा समाप्त करतो. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. तुकोबराय म्हणतात की जन्माला येऊन मी काय करील? देवा तुझं नाम संकीर्तन करील. कलियुग केवल नाम आधार सुमिर सुमिर नर उत्तर ही पाव. ज्याने माझं कल्याण होईल, ज्याने माझा उद्धार होईल ते साधन मी काय करेल महाराज? जन्माला येऊन करील. एक लक्षात घ्या तुकोबरायांनी काय केलं?
तुकोबारायांना जन्माला येऊन महाराज तुकोबारायांनी भक्तांनी फक्त भगवंताची भक्ती केली, भगवंताचं नाम कंठामध्ये धारण केलं. परिणाम स्वरूप काय घडलं, महाराज तुकोबारायांच्या पायाखालची माती बोलायची, विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 तुकोबारायांच्या पायाची खालची माती विठ्ठल विठ्ठल बोलायची. तुकोबारायांनी जो परमार्थ केला महाराज तो अंतःकरणापासून केला. आपला जो परमार्थ आहे तो देवासाठी नाही, स्वतःच्या संसाराचं भरण पोषण करण्याकरता, स्वतःच्या संसाराचा स्वार्थ साधण्याकरता. आपण देवाचं जरी नाव घेतलं ना महाराज, त्याच्यामध्ये स्वतःच्या संसाराचा स्वार्थ असतो. काय झालं, 1-2 मिनिटाचा दृष्टांत सांगतो, या ठिकाणी मी माझी सेवा समाप्त करतो. एक लक्षात घ्या, गरीब कुटुंब होता, 2 नवरा बायको, मूल नाही, बाळ नाही, कोणीच नाही, कोणीच नाही. बायको म्हणली, ऐका ना म्हणे, किती दिवस आपण लोकांच्या बांध खुरपले, लोकांचे कांदे काढायला गेलो तर कधी आपण बंगला बांधायचो, बरोबर आहे का नाही? जुन्या काळातला दृष्टांत आहे, आमचे गुरुजी सांगायचे पाटणकर बाबा, किती दिवस आपण कष्ट केले म्हणजे बंगला बांधू. मग बायकोने आयडिया दिली, म्हणे ऐका तुम्ही काय करा म्हणे, महादेवाच्या देवळात जा, महादेव बोळा आहे, त्याची भक्ती करा, तो प्रसन्न झाल्यावर त्याच्याकडून संपत्ती मागून घ्या. महाराज याला पटलं, हा गेला देवळात जाऊन बसला. महाराज याला संध्याकाळी महादेव प्रसन्न झाले, महादेव प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यावरती म्हटले, माग भक्ता तुला माझ्याकडे काय मागायचं? तो म्हणे, देवा मला सगळं मागायचं तुझ्याकडं, पण झालं काय बाबा, ऊन नाही पडलं, त्या उन्हामुळं काय झालं, मा थोडा चुना वाळला म्हणे. हा बापू, आई चुन्याची डबी दे. देवाने महाराज तोंडच जोडलं. अरे लोक म्हणतील राजा उतार झाला ना, हाती भोपळा दिला, तुला अक्कल आहे का? देवाकडे काय चुना मागत आहे का? देव महाराज कसा आहे, तो भगवान भोळा आहे. देवानी महाराज डबी दिली, पण त्या डबीत चुना नाही दिला. काय दिला असेल? 1 तोळ्याची अंगठी दिली महाराज. डबीला वरदान असं होतं, पहिली अंगठी काढली का दुसरी तयार. महाराजाच्या हातामध्ये ती डबी पडल्यावर मग काय शांत बसतो वय, बघता बघता 10-12 अंगठ्या काढून 10 बोटात गुतून घेतल्या. घरी गेला, बायको म्हणे, का हो भेटला का म्हणे देव? म्हणे मग या पाय ना माझ्या हातात अंगठ्या. म्हणे कस काय झालं? देवानी डबी दिली, डबीला वरदान आहे अंगठ्या काढायच्या. महाराज बायकोच्या हातात डबी दिली, मग ज्या घरात बायकोच्या हातात कारभार आहे, मग त्या घरातला कारभार काय सुंभारात असतो वय? रात्रभर जागायचे, काय काढायचे त्याच्यातून? काय काढ, डबी नाही, डबीतून अंगठ्या काढायचे, सकाळी श्रीरामपूरला नेऊन इकायचे. महाराज पाहता 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 काय पाहता पाहता 6 महिन्यात मोठा बंगला बांधला, 10-12 एकर जमीन घेतली, 1 हिंडायला फॉर्च्युनर घेतली, आणि असा पैशावाला झाला महाराज. आता गरीबच होते, पहिले लोकांच्या कामाला जायचे, आणि एक दिवस आठवड्याच्या बाजाराला निघली महाराज. ती निघली, आता गळ्यात सोनं घालून निघली, हातात पिशवी. तिला तिची जुनी मैत्रीण भेटली. कोणती? टोळीतली. कोणती टोळी? खुरपायची टोळी. ती मुकरदमीन असते, तुमच्याकडे आहे का? हा, बिहारी आल्यामुळं ते गेली, बरोबर आहे का नाही? महाराज निघली, तिला तिची जुनी मैत्रीण भेटली. ती म्हणे, का ग म्हणे बाई, अगं मागच्या 6 महिन्यापूर्वी आपण दोघी संगच ना म्हणे लोकांच्या कपाशा लावायला, कापस याचायला, कांदे लावायला, कांदे काढायला, आणि एवढी कस काय तू श्रीमंत झाली? ती म्हणती, तू ये म्हणून सांगते, दुसरं कुणाला सांगू नको. काय सांगते? ती म्हणे, माझ्या नवऱ्याला महादेवाच्या देवळात पाठवलं, भगवान महादेव प्रसन्न झाले, आणि त्यांनी त्यांना एक डबी दिली, आणि त्या डबीला वरदान असं होतं, त्याच्यात अंगठ्या निघायच्या. रात्रभर जागायचो, सकाळी श्रीरामपूरला नेऊन इकायचं. असं आम्ही श्रीमंत झालो. मग हिना विचार केला, हिचा जर नवरा देवळात जर डबी आणायला जात असेल, बापू माझ्या नवऱ्याला काय गोळा उठला का? घरी आली, नवऱ्याला फोन केला, घरी या. नवरा घरी आला, महाराज धाकातला होता. काय डबी आणा म्हणे, देवळात जा, महादेवाची भक्ती करा. त्याला वाटलं हिची बडबड ऐकण्यापेक्षा देवळात जाऊन बसलेलं बरं. महाराज देवळात गेला, संध्याकाळी परत घरी आला. बायको म्हणे, आणली का डबी? ते जातो ना सकाळी. ती म्हणायची, आत्ताच जातो, म्हणायची सकाळीच जातो. महाराज तिनं जीच नवरा धरला, कोपऱ्यात घातला. मोगरी असते का मोगरी, बस महाराज ते हिच्या हातचा मार खाल्ल्यापेक्षा देवळात. महाराज देवळात जाऊन बसला. 8व्या दिवशी बिगर अन्न पाण्याचा भगवान महादेव प्रसन्न झाले. म्हणे, बघता माग तुला माझ्याकडे काय मागायचं? ते म्हणे, देवा मला काहीच नाही लागत, पण ती माझ्या बायकोसाठी एक डबी लागत, तेवढी ती डबी लागते. देवानी महाराज विचार करू लागला, मागच्या 6 महिन्यापूर्वी याचा शेजारी आला होता, तो डबी मागतो ना, हा डबी मागत. नेमकी भानगड काय? पण भगवान महादेव कसे आहेत? भोळे आहेत. देवानी पण डबी दिली महाराज, पण पहिल्या डबीत काय दिलं होतं बरं देवानी? अंगठी. या डबीत अंगठी नाही दिली.
एक वस्तारा दिला वस्तारा. बाबा तो वस्तारा बाहेर यायचा ज्यांनी डबी उघडी, वस्तारा बाहेर यायचा आणि ज्यांनी डबी उघडी तिची चपी करायचा. महाराज ज्यांनी डबी उघडली मग काय तो शांत बसतो वय. अरे 2 मिनिटात त्याचा सुपडा साप. ते म्हणे ही डबीला काय पाहिजे, गावात सलून वाल्याने फुकट करून दिली असतील. महाराज घरी गेला, बायको वाटच पाहत होती. बायको म्हणू लागली, माय 8 दिवस झाले नवऱ्याचा फोन नाही, मिस कॉल नाही, व्हॉट्सअपला मेसेज नाही, नेमके गेलं तरी कुठं. महाराज तिला दिसलं ते, तिनं महाराज लांबूनच आरवळी ठोकली. ती म्हणे डबी आणायला गेला होता का बालाजीला. ती म्हणे बाई गेलो तर डबीच आणायला होतं पण घडला बालाजी, त्याला मी काय करू. घरात आला म्हणे आणली का डबी. ती म्हणे हे काय आणि द्या ना म्हणे. अण्णा अगं तुझ्यासाठी 8 दिवस देवाच्या देवळात उपाशी राहिलो. मग काही नवऱ्याला जेव घालला. महाराज घातलं ना तिनं राजू भाऊ, पुरणच घातलं तिनं लगेच. पुरणाचे पोळ्या आणि त्याच्यावर गावरान तूप. महाराज जेवायला बसला, तोंडात घास घालणार तेवढ्यात फोन आला त्याचा. मावस भाऊ वारला. महाराज तसाच घास खाली टाकला, गाडीला किक मारली, बायकोचा आवाज आला तेवढी डबी आणा ना म्हणे इकडे. ते म्हणे बाई डबी तुझ्यासाठीच आणली, डबी देतो म्हणे पण मला मौतीवरून येऊस तर उघडू नको. ती म्हणे नाही उघडीत जा. महाराज डबी घरात तिनं आणली, डबी घरात आणली देवाऱ्यात ठेवली. डबीला हळदी कुंकू वाहिलं. महाराज डबी उघडण्याचा कार्यक्रम. डबी महाराज ती उघडणार तेवढं तिच्या लक्षात आलं आता एवढे आपण श्रीमंत होणार. मग अहो महाराज तिनं हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला घरी. बरं डबी उघडायच्या कार्यक्रमासाठी 5-25 प्रतिष्ठित महिला बोलावल्या, तिच्या टोळीतल्या बोलावल्याच कामवाल्या. पण सरपंचीम बोलवली, उपसरपंचीम बोलवली, मास्तरीम बोलवली. महाराज सगळ्या आल्या. आता डबी कोणाच्या हाताने उघडायची. सरपंचीम बाई म्हणे काय या डबी तुमच्या हाताने उघडू. इथली नाही बरं का भाऊ, मला जायचंय घरी. सरपंचीम बाईला महाराज एवढ्या गावातून बायातून मान भेटलं. मग तिनं 2च टांगामध्ये महाराज डबी गाठली, डबी घेतली आणि डबी उघडली. मग काय ते शांत बसतो वय. धर सरपंचीम कर गोटा की काढ बाजूला, धर मास्तरीन कर गोटा की काढ बाजूला, धर डॉक्टरीन कर गोटा की काढ बाजूला. अरे 5 मिनिटांमध्ये 25 बायाच्या महाराज चप्या केल्या. ही तिच्याकडे तोंडाकडे पाहती, ती तिच्या तोंडाकडे पाहती. त्याच्यात एक नवीनच लग्न झालेली आली होती, तिनं तोंडच जोडून घेतलं. माय अरे पुढल्या आठवड्यात माझ्या चुलत बहिणीचं लग्न. हा काय का रे विठ्ठल. प्रपंचाच्या स्वार्थासाठी जर आपण त्या भगवंताची भक्ती केली, नामस्मरण केलं तर कोणतीही भक्ती पदरात पडणार नाही. पण देवासाठी जर भजन जर केलं तर तुकोबरायांच्या पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल बोलते. जनाबाईच्या हाताने थापलेल्या महाराज गोऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलतात. ही आहे त्या भक्तीची ताकद. म्हणून तुकोबराय म्हणतात हरिनाम कीर्तन. आणखीन काय करेन, संतांचे पूजन. संतांचं पूजन करील करिता देवार्चन. घराले संत जन देव सारावे परते संत पूजावे आरते. आपण जर घरामध्ये बसून देवपूजा करीत असेल ना तर आपल्या दारात जर महाराज संत आले ना तर देवपूजा बाजूला सारा आणि संतांची सेवा करा. संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वार. देवा सेंदरी हेंदरी दैवते आम्ही कुठेही जाणार नाही, मग तुझ्या महाद्वारात येऊन मी काय करील, लोटांगण घालील. असं ज्या वेळेस तुकोबराय भगवंताला सांगतात ही मी काय करीन, त्या ठिकाणी सेवा करीन. मग या सेवेचं फल काय आहे, अभंगाचं 3रं चरण. शेवट विठ्ठल या सेवेचं फळ काय आहे, आनंदे निर्भर असो बोलते ठाई, सुख दुःख नाही चाडा. आमची महाराज स्थिती आनंदाची होईल. सुख आलं तर भारावून जाणार नाही, दुःख आलं तर दुःखी होणार नाही. आणखीन कोणता आम्हाला याचं फलप्राप्ती होणार आहे. आणि कसायास न करीन धरियास होईन उदास, सर्व भावे उदास अशा प्रकारे होऊन जाईल. आणि आम्हाला या सेवेचा सगळ्यात मोठा फायदा कोणता होईल, तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. मोक्ष आम्हा घरी कामारी ते दास, मोक्ष आम्हा घरी कामारी ते दास, मोक्ष आम्हा घरी कामारी ते दास, मोक्ष आम्हा घरी कामारी ते दास. होय सांगू तैसा तुका म्हणे, होय सांगू तैसी तुका म्हणे. हरिनाम कीर्तना संतांचे पूजन, हरिनाम कीर्तना संतांचे पूजन. होय सांगू तैसी तुका म्हणे, होय सांगू तैसी तुका म्हणे. हरिनाम कीर्तना संतांचे पूजन, हरिनाम कीर्तना संतांचे पूजन.
महाद्वारी महाद्वारी घालो लोटांगणी महाद्वारी हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन अति समर्थ विठोबा रखुमाई जय गोपाल रखुमाई बार घुमाई बार घुमाई हात वर करा सगळ्यांनी. आपल्याला समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांचं भजन करायचं म्हणा बाबा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज ओ श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज 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 श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज चालू असणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्ताहातील आज ही असणारी पहिल्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाटेला आली हे मी माझं भाग्य समजतो. ती जी झालेली कीर्तनरूपी सेवा आहे ती स्वामींच्या चरण कमलावरती मी समर्पित करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल हा बोलिले गुरे वेडे वागुडे उत्तरी हा नाही विचारिला ते करणे आपुला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री